नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा Q4चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी या रिझल्टमधला मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. आणि मित्रांनो, तो पॉईंट तुम्हाला कोणी पेड कोर्समध्ये सुद्धा सांगणार नाही. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 1.74% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.74% आणि DISची होल्डिंग आहे 0.51%. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत इरिडाचा स्टँड अलोन नंबर. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या Q4चा आणि हा आहे फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा कॉलम. आणि मित्रांनो, हा आहे फायनान्शियल इयर 2025च्या Q3चा कॉलम. म्हणजे मित्रांनो, हा आहे या कंपनीचा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, इरिडाचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1300 आणि मित्रांनो, इथे सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1391 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 1904.15 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1698.45 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 1904.15 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरिडाचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1391.65 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 1914.73 कोटी रुपये. आणि इरिडाचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1698.98 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 1914.73 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरिडाचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 911.97 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 1284.75 कोटी रुपये. आणि इरिडाचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1160.78 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 1284.75 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरिडाचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 479.68 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 629.98 कोटी रुपये. आणि इरिडाचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 538.20 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 629.98 कोटी रुपये. चला आता बोलूया इरिडाच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, इरिडाचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 337.39 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 501.79 कोटी रुपये. आणि इरिडाचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 425.38 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 501.79 कोटी रुपये. चला आता बोलूया इरिडाच्या EPSबद्दल म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही कोटीमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, हा फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, इरिडाचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 1.25
रुपीजने वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 1.87 रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.58 रुपीजने वाढून क्वार्टर फोरमध्ये आला आहे 1.87 रुपीज. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, इरिडा एक फायनान्स कंपनी आहे, जी म्हणजे मित्रांनो इरिडा लोन देण्याचे काम करते. आणि मित्रांनो, जे पण कंपनी लोन देण्याचे काम करत असते त्या कंपनीसाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे त्या कंपनीचा रिझल्टमध्ये NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट पाहायचा असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर इरिडा किंवा कोणतीही फायनान्सची कंपनी जी लोन देत असेल अशी कंपनी स्टडी करत असाल तर त्या कंपनीचा तुम्हाला NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स पाहणे आवश्यक असतो. आणि मित्रांनो, हा NPA जेवढा वाढतो तेवढी बॅड न्यूज असते, आणि हा NPA असतो तो जेवढा कमी होतो तेवढा चांगली गोष्ट असते. तर चला बघूया इरिडाचा NPA. तर मित्रांनो, इरिडाचा ग्रॉस NPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स रेशो. आणि मित्रांनो, हा आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर फोरचा डेटा, आणि हा आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा डेटा. तर मित्रांनो, इरिडाचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर 2.36%ने इन्क्रीज होऊन या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 2.45%. आणि मित्रांनो, इरिडाचा नेट NPA रेशो इयर ऑन इयर बेसिसवर 0.99%ने इन्क्रीज होऊन या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 1.35%. तर मित्रांनो, इरिडाचा रेव्हेन्यू म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा, तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. इरिडाचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट ही इरिडासाठी एक जबरदस्त गुड न्यूज आहे. परंतु मित्रांनो, इरिडाचा नॉन परफॉर्मिंग ॲसेट, मग तो ग्रॉस NPA असो किंवा नेट NPA असो, इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, ही इरिडासाठी एक बॅड न्यूज आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.